मला वाटतं संजय राऊत असेल, जितेंद्र आव्हाड असेल, यांना कामं काय दुसरे? त्यांना कामं काय? यांना असंच वाटतं की युद्ध झालं पाहिजे, मोठी हानी झाली पाहिजे, जीवितहानी झाली असं त्यांचं काही म्हणणं आहे का? आपल्याला जे करायचं होतं ते आपण केलं. आपलं सैन्याने आत घुसून त्या ठिकाणी त्यांना सगळा धडा शिकवला, त्यांची सगळी स्थळं जी होती अतिरेकाची ती उद्ध्वस्त केली. आता कोणी मध्यस्थी केली असेल, सीज फायर झालं असेल, मला वाटतं चांगली गोष्ट आहे. पण युद्धच झालं पाहिजे, खूप सगळं नुकसानच झालं पाहिजे. मला वाटतं युद्ध बघा, पाकिस्तानने जे केलेलं आहे, अतिरेक्यांनी जे केलेलं आहे, मला वाटतं ते अतिशय चुकीचं झालेलं आहे. तो भ्याड हल्ला करून त्यांनी स्वतःच सगळं युद्धाला आमंत्रण दिलं आहे. आपणही सडेतोड तसं याला उत्तर दिलेलं आहे. पण मला असं वाटतं की यावर अगदी टोकाचंच युद्ध करावं आणि अगदी काय होईल ते होऊ द्या दोन्ही देशांचं किंवा आपलं, पण मागे आणून असंही करून चालणार नाही. काही नुसतं हा दोन देशाचं युद्ध नसतं, जगभरातले अनेक देश आहेत की जे एकमेकाच्या बाजूने उभे असतात आणि मग अशा वेळेला ते म्हणणं ऐकून घ्यावं लागतं. पण मला असं वाटतं की आपल्याला जे उत्तर द्यायचं ते आपण दिलेलं आहे, आपल्याला जो बदला घ्यायचा तो आपण घेतलेला आहे, अगदी आत घुसून गेलेला आहे. आणि आता जर युद्धबंदी झाली असेल तर मला वाटतं इथे काय राऊत आणि काय आव्हाड, काय यांचं अस्तित्व काय मला सांगा तुम्ही. पण सकाळ झाली की काहीतरी ओरडायचं. ज्या वेळेला हल्ला झाला आणि 10 दिवस झाले त्यावेळेला पण तेच बोलत होते. हल्ला झाला तरी पण तेच उलटं बोलायला लागले. आता थांबलं युद्ध तरी पण तेच उलटं बोलतायत. मला वाटतं या लोकांना दुसरे काही कामं राहिलेले नाही. मला वाटतं दुसरं काही कामं राहिलेलं नाही. ज्यावेळेला देश अशा परिस्थितीमध्ये असेल त्यावेळेला आपण कसं वागलं पाहिजे. मोदींजींनी राजीनामा दिला पाहिजे, अमित शहाचा राजीनामा घ्या. अरे युद्धजन्य परिस्थितीमध्ये तुम्ही काय बोलतात, काय आपण बडबड करतोय का? सगळ्या ठिकाणी तुम्ही राजकारण करणार आहात का? तुम्हाला कळत नाही. संजय राऊत दोघांचा राजीनामा मागायला निघाले, म्हणजे डोकं ठिकाणार आहे का त्यांचं? मला वाटतं अतिरेक्यांची गरजच नाही. आपल्या अंतर्गतच असे अतिरेकी आहेत आपल्याकडे की हे ते यांना तर बाहेरचे सांभाळायचे का? हे अतिरेकी समाजाचा प्रश्न आहे खरं म्हणजे. आणि म्हणून लोक त्यांना काही फार मानत नाही, किंमत देत नाही, ते बडबड करत राहतात.